आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना दिल्लीमधल्या सर्व राजकीय घडामोडींवर सध्या लक्ष ठेवून आहेत। आपण जाऊया उर्वशीकडे। उर्वशी, काय सध्या दिल्लीमधलं वातावरण आहे? कारण आत्ताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटला राष्ट्रपतींची मंजुरी घेतली आहे। त्यांचा ताफा आत्ता आपण पाहत होतो। काय नेमकी अपडेट घडामोडी सध्या दिल्लीमधून? काहीच वेळापूर्वी अनुपमा आपण बघितलं की कशा प्रकारे निर्मला सीतारामन यांनी जे अर्थसंकल्पाची जी प्रती आहे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जस्ट आता दिली आणि आता ते राष्ट्रपती भवनातून बाहेर निघून संसदे भवनासाठी निघाले आहेत। संसदे भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठक बोलवली आणि त्याच कॅबिनेट बैठकमध्ये आता निर्मला सीतारामन जेव्हा हा अर्थसंकल्प ठेवणार तेव्हा त्याला मंजुरी दिली जाणार आणि त्याच्यानंतर समोर अर्थसंकल्प या वर्षीचा जो आहे 25-26चा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जाणार। आता आपण बघितलं तर आज जे आहे नेहमी जेव्हा निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा त्यांची साडी ही चर्चेत असते। तर त्यांनी यावेळी पद्मश्री दुलारी देवी जी आहे त्यांनी बनवलेली मधुबनी आर्टची ही साडी जी आहे ती त्यांनी घातली आहे। मधुबनी जनरली एका गुड ओकेशनच्या वेळेस हा आर्ट घातला जातो आणि त्यालाच लक्षात घेऊन ही साडी निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री आहेत त्यांनी घातली आहे। काहीच वेळात जे आहेत ते संसदे भवनात पोहोचणार आहे आणि त्यांच्या बरोबरच दुसरे राज्यमंत्री म्हणजेच पंकज चौधरी आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे तीही हजर आहे। खूप महत्त्वाचा हा बजेट असणार आहे कारण की बीजेपी आतापर्यंत जे आहेत वेगवेगळ्या अनाउन्समेंट्स करत होती। सरकार मोदी 3.0 झाला आहे अनाउन्समेंट्स नंतर, तर आता इम्प्लिमेंटेशन कोणत्या लेवलवर होणार याच्यावरती लक्ष आहे। निश्चितच उर्वशी, या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण तुमच्याकडे येऊन सर्व दिल्लीतल्या या सगळ्या अपडेट घडामोडी जाणून घेत राहणार आहोत।